मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. खोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील 2 आरोपींना पकडण्यात खोपरखैरणे पोलिसांना यश आले आहे. खोपरखैरणे येथील सेक्टर 19 व 20 मधील फार्म सोसायटी परिसरात सुमारे 14 लाखांची घरफोडी करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांच्या रेकॉर्डवरून निष्पन्न झाले आहे. तसेच या आरोपींवर डिझेल चोरीसारखे गुन्हे देखील दाखल आहे. या आरोपींकडून लाखोंची सोन्याची आभूषणे पोलिसांनी जप्त केली आहे, अशी माहिती नवी मुंबई झोन 1 चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिलेली आहे. खोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. त्यांच्याकडनं जवळपास 14 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. या ज्या आरोपी आहेत 2, त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास 10 चोरीचे गुन्हे दाखल आहे, घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहे. हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर 19 आणि 20 खोपरखैरणे फार्म सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल. औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.